टट्टरा. आणि आम्ही पोहोचलो होतो आमच्या आवडीच्या, हक्काच्या आणि नेहमीच्या फार्म हाऊसवर, सिद्धेश फार्म हाऊस कर्जत. आज गेली कित्येक वर्ष आम्ही हक्काने या फार्म हाऊसवर येतोय. इथे असलेलं वातावरण, इथली हिरवळ आणि ऐसपैस जागा सगळ्यांनाच आकर्षित करते. इकडे आल्या आल्या एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे सगळ्यांच्या मोबाईलची रेंज जाते. आमची एक टीम इथे ऑलरेडी पोहोचली होती, पण मुलांना काही धीर नव्हता. कधी कपडे चेंज करतोय आणि स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतोय असे झालं होतं. इथल्या स्विमिंग पूलचे निळाक्षार पाणी बघून सगळी मुलं अगदी क्रेझी झाली होती. वाव, खरंच खूप रिफ्रेशिंग वाटत होतं. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली, तर म्हटलं चला थोडी दिवाबत्ती करूयात. कुणाची आरती घेते? आम्हा देवाला पण नको ना मच्छर. मच्छर झाला तर आयशा कशा तुम्ही स्वतःचा विचार केला? फायनली मुलांनी मनोज नानाकडून ट्यूब फुगवून घेतले आणि स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला सुरुवात केली. आजा. वाव, सई. मुलांचा उत्साह बघून आमच्याने काही कंट्रोल होत नव्हते, पण भावनांना आवर घालून आम्ही रात्रीच्या जेवणाची सोय करू लागलो. आम्हा बायकांना मात्र साईड हेल्पर म्हणून ठेवले जाते आणि पूर्ण किचनची जिम्मेदारी आमची पुरुष मंडळी घेतात. कोथिंबीर साफ करणे, लसूण सोलून देणे, ही कामं आम्ही करतो. या सगळ्या कामसू बायका आहेत. हा, तसं मला कामाची आवड आहे, पण आमच्या जाऊबाईंनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की ताई तुम्ही फक्त व्लॉगिंग करा, बाकीचं आम्ही मॅनेज करू. किती सपोर्टिव्ह जाऊबाई आहेत ना. आता मी तुम्हाला आउटसाइडर किचन दाखवते. तिथे जाऊन पाहिले तर आमचे मास्टर शेफ कोलंबी फ्रायची तयारी करत होते. मसाला मस्त मॅरिनेट झाल्यावर तव्यावरून गरमागरम डायरेक्ट प्लेटमध्ये. वा, ही आहे फार्म हाऊसची मालकीण दिव्या पाटील. तशी तर आमची मनाली कधी बोलत नाही, पण बोलायला लागली की कोणाला ऐकत नाही, खूप बडबड करते. बघूया तरी पुरुष मंडळींनी किचनमध्ये काय गोंधळ घालून ठेवला आहे. ओ वाव, इथे काहीतरी स्पेशल बनत आहे. लहान मुलांसाठी इथे चिकन फ्राय बनत आहे. चिकन फ्राय म्हणजे मुलांच्या अगदी आवडीचा विषय असतो. ह्या तिघींच्या कसल्या गप्पा रंगल्या होत्या काय माहिती. अगदी मोठ्या बायकांसारखे त्यांचे हावभाव होते, पण यांना असं एकत्र गप्पा मारताना बघून खूप छान वाटत होते. नीट खा, नीट खा. यक्ष बस. इथे मस्त आराम सुरू होता. कुणी नेल पेंट लावत होते तर कुणी नेल्सला शेप देत होते. वा, आणि किचनमध्ये आमचे मास्टर शेफ जेवण बनवत होते. मिठाचे प्रमाण बरोबर आहे की नाही हे चेक करण्याची ही पद्धत एकदम जबरदस्त आहे. हो, इथे काहीतरी स्पेशल बनत होते. शेफ सुप्रिया त्यांच्या स्टाईलचे पनीर फ्राय करत होत्या. त्याला हालत नाही लावून विसरले त्याला. चांदीच्या प्लेटमध्ये चांदीचं प्लेट आहे बाबा. त्याच्यात काय पडले का? मी डाएट पण आहे, ते टाकलं तरी चालेल. इथे कोणाचं काय आणि आमच्या दोघींचं काय.
जोरदार पडल्यावरती पुन्हा डान्स मस्ती करायची काही हिंमत होणार नाही. ह्या आहेत आमच्या डान्सिंग स्टार्स. जाऊ तिथे नाचू. बाहेर पुरुष मंडळींचा डान्स रंगला होता आणि आतमध्ये आम्ही उनोचा डाव रंगवला होता. लहान मुलांसोबत पत्ते खेळताना नकळत चीटिंग ही होऊनच जाते, पण त्यातही एक वेगळीच मज्जा असते. आम्ही जेवायला बसताना सगळे असे एकाच पंक्तीत बसतो, त्यामुळे जेवणाला एक वेगळीच गोडी येते आणि हे अविस्मरणीय क्षण आम्ही जगून घेतो. थंडगार पाण्यात रात्री 2 वाजता उतरायचं धाडस आम्ही केलं आणि खूप मजा केली. इथे तर रात किड्यांचाही आवाज नव्हता, इतकी भयान शांतता होती. पण ह्या शांततेत देखील एक वेगळाच सुकून होता. हा दिवस तर खूप धमाल मस्ती करण्यात गेला, पण त्या रात्री नक्की काय घडलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीत बसून कुठे गेलो हे बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओला नक्की भेट द्या. तोपर्यंत बाय बाय.